बोललो. आता आपण एक टँजंट घेऊ आणि आजकालच्या जे नॅशनल एज्युकेशन किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अ, जुन्या भारतीय शास्त्रांमधील रेफरन्स घेऊन अ, नवनवीन पद्धतीने विषय शिकवणं, असा जो त्याच्यामध्ये अ, भाग आलेला आहे, त्याला इंडियन नॉलेज सिस्टम्स असं म्हणतात, IKS. तर त्या अनुषंगाने आपण आज फिजिक्समधला एखादा टॉपिक घेता येतोय का? आणि त्याच्यानुसार त्याच्या आधाराने अ, ते शिकवण्यामध्ये काही सुलभता आणि काही क्रिएटिव्हिटी आणि काही क्लॅरिटी म्हणता येईल, ज्या मुळे मुलांना तो विषय शिकण्यामध्ये अधिक रस आणि अधिक सहजता, सुलभता आणता येईल का? अशा पद्धतीने त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीवर हुकूम आपण एक विषय घ्यायचा प्रयत्न करूया. आणि अर्थातच विषय आपला फिजिक्स आहे आणि आपण आज काय घेणार आहोत, तर आपण आज जे फिजिक्समध्ये जे बेसिक मोशन हा विषय अ, आणि त्याच्यामध्ये त्या मोशनला अफेक्ट करणारे फोर्सेस. साधारण अ, न्यूटनचे नियम शिकवण्याआधी जनरली आपल्याला या गोष्टी शिकवल्या जातात, सो दॅट वी अंडरस्टँड द न्यूटन्स लॉज अँड न्यूटन्स इक्वेशन्स बेटर. तर आज आपण जसं म्हणलं तसं न्यू एज्युकेशन पॉलिसी आणि इंडियन नॉलेज सिस्टम्स हॅशटॅग IKS, तर याचा आधार घेऊन शिकण्याचा प्रयत्न करूया. मुळात म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम्समध्ये किंवा भारतीय विचारधारेमध्ये फिजिक्स हा विषय अ, एका वेगळ्या दर्शनाच्या अंगाने आला होता. म्हणजे त्या 4थ्या-5व्या शतकात किंवा त्याच्या आधी ओव्हरऑलच फिजिक्सला युरोपामध्येही नॅचरल फिलॉसॉफीज असं म्हणलं जायचं. तर त्याचा ते नॅचरल फिलॉसॉफी म्हणजे लॉजिक आणि रिझनिंग या गोष्टींवर त्या गोष्टींचा भर होता आणि त्यानुसार आजूबाजूच्या जगामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा अर्थ लावणं, या साधारण भर असायचा. तर त्याला त्या काळामध्ये नॅचरल फिलॉसॉफीज म्हणायचे आणि त्याला नंतर आपल्याकडे नंतर सगळीकडेच त्याला फिजिक्स म्हणलं जायला लागलं. तर साधारण 4थ्या इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये ऋषी कणाद आणि 4थ्या-5व्या शतकामध्ये इसवी सनानंतरच्या ऋषी प्रशस्तपाद मुनी यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला फिजिक्सला जवळ जाणारी अशी काही तत्त्व दिसतात आणि त्यामुळे अ, त्यालाच एक फिजिक्सचा भारतामधला पाया असं आपण, किंवा रादर फिजिक्स म्हणण्यापेक्षा नॅचरल फिलॉसॉफीचा पाया भारतातला असं आपण म्हणू शकतो. आणि तसं म्हणजे काही संशोधकांनी तशा त्यांच्या पुस्तकांमध्ये अ, मांडलेलंही आहे. नारायण गोपाळ डोंगरे हे जे होते फिजिसिस्ट होते काशी विद्यापीठामधले. तर त्यांनी त्यांची पुस्तकं वगैरे त्याच्यासाठी लिहिलेली आहे. त्याची मी लिंक याच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर फिजिक्स इन एन्शियंट इंडिया. तर त्या पुस्तकानुसार आणि त्याचा आधार घेतला, तर आपल्याला असं लक्षात येतं, की त्याही काळामध्ये अ, अ, वस्तूंच्या हालचाली, त्याच्यावर काम करणारी बल, जे फोर्सेस यांचा विचार केला जात होता. तर अ, वेजनम इति वेगः, म्हणजे जे हलवतं, जे अदृश्य जे एखाद्या गोष्टीला हलवतं त्याला म्हणजे हालचाल ही कशामुळे होते? वेगामुळे होते. म्हणजे त्याला हलवणाऱ्या शक्तीमुळे म्हणजे फोर्समुळे होते. तर त्या फोर्सेसचे 3 भाग, म्हणजे त्या काळातल्या विचारांनुसार 3 भाग 3 किंवा 3 प्रकार म्हणले होते. संस्कारः त्रिविधः,
वेगभावना स्थितिस्थापकश्च म्हणजे हलवणारं, म्हणजे मेकॅनिकल फोर्स. भावना म्हणजे आपण म्हणजे मी एक माणूस, मी ही वस्तू उचलू इच्छितोय, म्हणजे मग मी आधी ती भावना घेतली आणि मग त्या भावनेनंतर मी ती वस्तू उचलली. म्हणजे तो ताकद लावली आणि त्याने ती उचलली. हे पुन्हा ती मेकॅनिकल फोर्स झाला. आणि स्थितिस्थापकश्च म्हणजे इलास्टिक फोर्स, म्हणजे स्नायूमधला किंवा रबराच्या बॉलमधला. हे सगळे 3. सो 3 टाइप्स ऑफ फोर्सेस. तर त्याच्यामध्ये दुसरं म्हणजे मोशनशी रिलेटेड काही तत्व ही त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आपण आत्तापुरतं एक लक्षात घेऊ, की ज्या म्हणजे ज्या 5ही सेन्सेसला जाणवणाऱ्या ज्या वस्तू असतात, म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस आणि 3 या 3 मेन गोष्टी. तर त्यातल्या सॉलिड्सना स्वतःहून हलत नाही, तर त्यांना एखादं फोर्स लावलं तर तरच ती हलतात. तर एक ह्याही अर्थाचं एक तत्व त्याच्यामध्ये आहे. आणि मुख्य म्हणजे हालचालीचे, बलांमुळे होणाऱ्या हालचालींचे 5 प्रकार त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला पहिला प्रकार आहे उत्क्षेपण किंवा वर फेकणे. नंतर अवक्षेपण म्हणजे खाली खाली सोडून देणं. तिसरं आहे आकुंचन, एखादी गोष्ट कॉम्प्रेशन. प्रसरण म्हणजे एक्सपान्शन आणि गमन. या ते 5 हालचालींचे प्रकार. तर त्यांचा आपण आता मॉडर्न फिजिक्सच्या किंवा आपण जे शिकलो फोर्सेसबद्दल, तर त्या हालचालींनी किंवा या 5 पद्धतीच्या हालचालींनी किंवा हालचालीच्या संदर्भामध्ये आपल्याला फोर्सेस आणि मोशन जाणून घेण्यात काही सुलभता येते का हे करून बघूया. तर हेच मी इथं तुम्हाला दिसतंय. वर फेकणे, खाली टाकणे, आकुंचन, प्रसरण आणि गमन. तर आता वर फेकणं ही जी क्रिया आहे, ती कुठलीही, एखादा बॉल असेल, एखादी वीट असेल किंवा एखादं अगदी अगदी भारताने रॉकेट सोडलं, रॉकेट टाकणं असेल, तर त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या झाल्या वर फेकणं या कॅटेगरीतल्या, म्हणजे डायरेक्टली एक सिम्प्लिस्टिक थॉट प्रोसेस, की जस्ट टू थ्रो अपवर्ड्स. नंतर म्हणजे जस्ट सो त्याच्यामध्ये काय येणार, देअर इज अ मेकॅनिकल फोर्स याच्यामध्ये, की वर म्हणजे मला काहीतरी ताकद घेतली हातामध्ये आणि जोरात ते वर टाकलं. सो देअर इज अ मेकॅनिकल फोर्स इन थ्रोइंग इट अप. आणि मग त्याच्यामध्ये दुसरा कुठला येणार, त्याला विरोध करणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, जो त्याला खाली ओढेल. आणि मग जर का तिथे हवा असली, वारा जोराचा असला आणि ती वस्तू ही हलक्यातली असेल, की जी वाऱ्यामुळे डिस्टर्ब होऊ शकेल. ओव्हरऑल तर आपल्याकडे आता निर्वातामध्येच ते असं समजलं जातं, पण लेट्स से वाऱ्याचाही एक अपोजिंग फोर्स किंवा त्याचा वेग कमी करणारा फोर्स तिथं होता. सो वर फेकण्यामध्ये कुठलं आलं, फेकण्यासाठी लागणारा मेकॅनिकल फोर्स आणि नंतर फेकल्यानंतर त्याला उलटं ओढणारा ग्रॅव्हिटीचा फोर्स आणि त्याची दिशा बदलू शकणारा फ्रिक्शनचा फोर्स, एअर फ्रिक्शन. तर दुसरं खाली टाकणे, म्हणजे एखादी वस्तू घेतली आणि सोडून दिली. ती खाली फेकणं नाही, सोडून दिली नुसती, जस्ट रिलीज. त्याच्यामध्ये काय झालं, परत रिलीज करताना जो काय सोडणं होतं तेवढंच होतं. सो देअर वॉज नो मेकॅनिकल फोर्स ॲज सच, इट वॉज रिलीज असं समजू. मग फोर्स कुठला आला तिथे, फक्त ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीने काय झालं, जसं सोडलं तसं ग्रॅव्हिटीच्या अलॉंग द ग्रॅव्हिटी त्याची हालचाली खालच्या दिशेने होत होती आणि ग्रॅव्हिटी सुद्धा डाऊनवर्डच ॲक्ट करते. त्यामुळे
त्याचाही त्याच्या मोशनला फायदा झाला आणि तिथं एअर फ्रिक्शन काही असेल, हवेमुळे काही त्याच्या मार्गात बदल असेल तर सो देअर इज फ्रिक्शनल फोर्स ड्यू टू एअर. नंतर आकुंचन प्रसरण. आता आकुंचन प्रसरण आपल्याला माहिती आहे की आकुंचन आणि प्रसरण हे जे आहे तो इट इज मोर ऑफ एन इलास्टिक फोर्स किंवा तर त्याच्यामध्ये वस्तूची हालचाल किंवा देर इज नो डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी फ्रॉम इट्स ओरिजिन. तर त्याच्यामुळे मग तिथे डिस्प्लेसमेंट ज्या ज्या अर्थाने डिस्प्लेसमेंट आपण मेकॅनिकल फोर्सच्या बाबतीत घडतो ती याच्यात नाही. याच्यात डिस्प्लेसमेंट किंवा काय कॉन्ट्रॅक्शन आणि रेरिफिकेशन म्हणजे त्याच्या डिफॉर्मिटी आली म्हणजे दाबलं गेलं किंवा मोठं झालं. सो त्याचं चेंज इन डिमेन्शन या अर्थाने तिथे डिस्प्लेसमेंट. मग तिथं फक्त काय आलं इलास्टिक फोर्स. कारण आपण सध्या आकुंचन प्रसरणावर आपण एवढा भर देत नसल्यामुळे आपण इथं याबद्दल अजून तिथे ग्रॅव्हिटी, फ्रिक्शन आणि इतर फोर्सेसचा विचार केलेला नाही आहे. त्यामुळे इथं फक्त एक आकुंचन प्रसरणासाठी इलास्टिक फोर्सेस त्याचं यंग मॉड्युलस वगैरे आपण दुसऱ्या कुठल्या तरी सेशनमध्ये टेन्साईल फोर्सेसशी रिलेटेड बोलू. त्यानंतर गमन म्हणजे वर फेकणे, खाली टाकणे, दाबलं जाणे, मोकळं सोडणे. या 4 हालचालींमध्ये या 4 हालचाली किंवा वस्तूच्या हालचालीमध्ये जे येत नाही, ज्या हालचाली येत नाहीत, त्या हालचाली कशामध्ये येतात? गमन म्हणजे जाणे. मग त्यात तिरकं पडणे, तिरकं चढणे, गडगडत खाली येणे किंवा घसरत खाली जाणे, समोरून येऊन समोर जाणे, मागे जाणे, तिरकं काय असेल ते जे या 4 वरच्या 4 कॅटेगरीमध्ये येत नाही ते गमन, गोईंग, ते जात राहणे. मग आता आपल्या मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये याचा आपण विचार कसा करू शकतो? तर गमनमध्ये पहिली आपण गोष्ट घेऊया, गाडी स्टार्ट करून गाडी एखादी स्टार्ट करायची आणि समजा ही गाडी आहे, ही स्टार्ट करायची आणि स्पीड पकडणे. म्हणजे तिला काही बल लावलं हाताचं, या बाबतीत हाताचं बल लावलं आणि ती पुढे गेली. सो देअर वॉज अ फोर्स अप्लाइड आणि मग काय झालं, ती मेकॅनिकल फोर्स गाडीचं इंजिन आणि त्याला काही फोर्स लावला आणि त्याच्यामुळे मग ती पुढे जाऊ लागली. सो देअर वॉज अ मेकॅनिकल फोर्स. आणि समजा जस्ट टू स्टार्ट ती एका फ्लॅट सरफेसवर जायला लागली असं घेऊ. ओके, जस्ट टू सिम्प्लिफाय, एखाद्या फ्लॅट सरफेसवर जायला लागली. सो देअर वॉज नो अदर देअर वॉज नो ग्रॅव्हिटी, नो ग्रॅव्हिटेशनल इम्पॅक्ट ऑन द फोर्स, कारण ती एका फ्लॅट सरफेसवर जायला लागली. पण मग तिथे कुठला फोर्स असू शकतो? फ्रिक्शनचा फोर्स. म्हणजे त्याचे टायर जी घासली जात आहेत किंवा टायरची जी ग्रीप आहे, त्या टायरच्या ग्रीप कुठला फोर्स तिच्यावर ॲक्ट करतोय? टायरवर, फ्रिक्शनचा फोर्स. सो मेकॅनिकल फोर्स आणि फ्रिक्शनचा फोर्स. नंतर आता तर गाडी स्पीडमध्ये आहे आणि येऊन थांबली. त्याच्यामध्ये काय, आता मगाशी काय केलं, गाडी स्टार्ट झाली आणि पुढे गेली. आता काय गाडी स्पीडमध्ये होती आणि येऊन थांबली. तर त्याच्यामध्ये आला परत मेकॅनिकल फोर्स जो चालू होता आणि मग मेकॅनिकल फोर्स कशासाठी लावला? त्याच्यावर अपोजिंग फोर्स जो होता तो ब्रेकिंगचा फोर्स, स्पीड कमी करण्यासाठी एक फोर्स लागला आणि अर्थातच फ्रिक्शनचाही फोर्स, म्हणजे ब्रेकिंग फोर्स आणि फ्रिक्शनचा फोर्स. त्याच्यामुळे मग आपण काय केलं, ती गाडी थांबवली. तिसरं आहे, आता समजा एक स्लोप आहे, त्या स्लोपवर गाडी चढायला लागली, मोशन खालून वरच्या दिशेने सुरू झाली. तर म्हणजे काय झालं, खाली असताना तिला काही आपण ताकद लावली, म्हणजे इंजिन काय
चौथ्या गिअरवर होतं ते तिसऱ्या गिअरवर घेतलं, जास्त पॉवर लावली आणि मग गाडी चढायला सुरुवात झाली. सो देअर वॉज अन इनिशियल फोर्स अप्लाइड आणि त्यानंतर ती चढू लागली आणि ती चढत असताना तिचा डिरेक्शनवर होती, पण ग्रॅव्हिटी वॉज ॲक्टिंग इन द डाऊनवर्ड डिरेक्शन. तर ती तिच्या हालचालीला अपोजिंग फोर्स लावत होती आणि शिवाय इथला रस्त्याचा जो खडबडीतपणा किंवा गाडीचे टायर यांनी त्यामुळे काय लावलं, फ्रिक्शनचा फोर्स लावला. सो इवन दॅट वॉज अपोजिंग द मोशन अपवर्ड्स. आणि गाडी उतारावर त्याच्या अपोजिट गाडी उतारावर जायला लागली. उतारावर गाडी जायला लागल्यावर काय होतं, तर तिचा मेकॅनिकल फोर्स चालवण्याचा होता, पण तिने आता ब्रेक दाबायला म्हणजे उतारावर पडू नये म्हणून थोडा ब्रेक लावला असेल किंवा चालवण्याचा पण थोडा मेकॅनिकल फोर्स असेल आणि शिवाय देअर वॉज अ डाऊनवर्ड फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि देअर वॉज अ फ्रिक्शनल फोर्स ॲक्टिंग अगेन्स्ट द डिरेक्शन ऑफ मोशन. त्याच्यामुळे मग तिचा कंट्रोलमध्ये ती गाडी उतारावरनं खाली नेली. आणि एक तुम्हाला ॲडिशनल इंटरेस्ट डेव्हलप व्हावा म्हणून या केसमध्ये आपण एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स पण आपण विचार करू शकतो, की तुम्ही ज्या घरात राहता, ज्या बिल्डिंगमध्ये राहता, मागच्या वेळी आपण म्हणलं होतं की त्याच्यावर एक टाकी आहे आणि तिथल्या टाकीमध्ये पाणी चढवायचं आहे आणि म्हणून तुम्ही मोटर म्हणजे इलेक्ट्रिक मोटर इथं होती आणि ही टाकी, तर मोटर इथं आणि इथं खाली पाणी होतं, तर तिथे मोटर लावली, इलेक्ट्रिक मोटर. त्यामुळे काय केलं, मोटरने तिचा इलेक्ट्रिक फोर्स लावला. त्या इलेक्ट्रिक फोर्सचं काय कन्व्हर्जन झालं, इलेक्ट्रिसिटीचं मेकॅनिकल फोर्स त्या मोटरने तयार केला. तो मेकॅनिकल फोर्स इथं या पाण्यावर होता. पाण्याला तो ढकलायला लागला आणि ढकलायला लागल्यानंतर मग ते गच्चीमध्ये गेलं ढकलून. सो देअर वॉज मेकॅनिकल फोर्स मोटरने लावलेला आणि ते जनरेट करण्यासाठी आपण कुठलं वापरलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स. आणि हे जेव्हा पाणी वर चढत होतं तेव्हा अर्थातच देअर वॉज ग्रॅव्हिटी वॉज ॲक्टिंग इन द अपोजिट डिरेक्शन आणि शिवाय मग काही अजून वेअर अँड टेअर असेल, पाण्याला वर चढायला काही त्याच्यामध्ये गंज असेल किंवा काही अपोजिंग फोर्स फ्रिक्शनल फोर्सेस असतील, ते सगळे ते दॅट वॉज ॲक्टिंग अपोजिट डिरेक्शन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 5 हालचालींचे प्रकार एका इंडियन नॉलेज सिस्टीम जे वैशेषिक दर्शनाच्या आधारे आपण आता शिकण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला आय होप की त्यातनं काही इंटरेस्टिंगली नवीन काहीतरी ऐकण्यासारखं वाटत असेल. तर आता हेच थोडंसं आपण आज एक्सटेंड करू, so that in next we will touch Newton's laws based on these 5. सो मित्रांनो, पहिला जो म्हणला वर फेकणे, आता याच्यातली डिरेक्शन ऑफ फोर्सेस आपण बघू आणि इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी. जेव्हा आपण गोष्ट एखादी वर फेकतो तेव्हा त्याच्यामध्ये वी ॲज्युम की एखादी नुसतंच काही, इफ देर इज नो फोर्स अप्लाइड यू कॅन थ्रो एनिथिंग अप. बॉलला सुद्धा आपण घेतो आणि तो जोरात टाकावा लागतो. तो असं त्याला जोर नाही लावला तर तो खालीच पडेल. जोरात टाकला आणि वर गेला म्हणजे काय होतं, मेकॅनिकल फोर्स वॉज ॲक्टिंग इन अपवर्ड डिरेक्शन आणि इनिशियल वेलॉसिटी u तुम्हाला माहित असेल, इनिशियल वेलॉसिटी वॉज नॉट 0. ग्रॅव्हिटी, मेकॅनिकल फोर्स वर अपवर्ड आहे, ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग इन द अपोजिट डिरेक्शन.
opposite direction of motion, mechanical up, gravity down. Okay, आणि frictional force down. So there are two downward, or there was two forces not acting in the direction of mechanical force. Okay, so it reduces the velocity. नंतर खाली टाकणे, एखादी वस्तू खाली सोडणे. खाली टाकण्याच्या ह्याच्यामध्ये काय आपण ॲझ्युम करू की देअर वॉज नो फोर्स अप्लाइड while throwing. Okay, so there was initial velocity was 0. पण काय झालं, velocity का वाढली? कारण the direction of motion मध्ये gravity is accelerating the motion, and that's why it is gaining the velocity. त्यामुळे मग there is acceleration, there is velocity, आणि मग direction of mechanical force, whatever small it is, and the gravity are acting in one direction. So here initial velocity was 0 and final velocity when it struck the ground was non-zero. त्याच्याऐवजी वर फेकताना काय होतं, इनिशियल वेलॉसिटी वॉज नॉन झिरो, झिरो नव्हती, पण जेव्हा पीकला गेली थांबलीच ऑलमोस्ट वस्तू. सो बॉल सुद्धा तुम्ही बघा टॉपच्या पोझिशनला जातो तेव्हा थांबतो आणि मग त्याचा डाऊनफॉल सुरू होतो. सो वर फेकण्याच्या ह्याच्यात इनिशियल वेलॉसिटी वॉज नॉट झिरो अँड फायनल वेलॉसिटी वॉज झिरो. आकुंचन आणि प्रसरणामध्ये, कम्प्रेशन एक्सपान्शनमध्ये there was no displacement from the origin, so there was no displacement in the terms of mechanical force. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण there is no initial, final, सगळ्या velocity 0, there is no acceleration. आता गमन, आता आपण जे 5 खाली जाणं वर जाणं हे बघितलं, तर त्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा गाडी स्टार्ट करताना काय करतो आपण, देयर इज इनिशियल फोर्स अप्लाइड. इंजिनचा स्टार्टर मारला किंवा बॅटनी बॉल मारला, सो बॅटची जी मोशन होती ती मोशन बॉलला ट्रान्सफर झाली. सो बॉल हॅज सम इनिशियल वेलॉसिटी, यू इज नॉट झिरो. आणि किंवा आता गाडी सरळ, किंवा तर गाडी एखाद्या सरळ ह्याच्यावर चालली, सो स्टार्टिंगला जे काय आपण स्टार्टर मारला तो सरळ चालला. सो हिअर स्टार्ट झाल्यानंतर देर वॉज इनिशियल वेलॉसिटी वॉज 0 अँड देन इट टूक स्पीड. सो आणि त्याला अपोजिंग फोर्सेस करणारा फ्रिक्शन, टायरचं फ्रिक्शन. सो इन दिस केस इनिशियल वेलॉसिटी वॉज 0 अँड ब्रेक मारेपर्यंत तरी फायनल वेलॉसिटी वॉज नॉन झिरो. नंतर स्पीडमध्ये जाणारी गाडी अचानक ब्रेक दाबून थांबवणे, तर त्याच्यामध्ये इनिशियल वेलॉसिटी वॉज नॉट झिरो, काहीतरी स्पीड होता त्याचा, आणि फायनल वेलॉसिटी ब्रेक केल्यामुळे 0 झाली. सो व्ही वॉज 0. आणि त्याच्यामध्ये काय झालं, त्याच्या ब्रेक पण लावत होता आणि त्याचं फ्रिक्शन पण होतं. दोन्ही अपोजिंग फोर्सेस टू द डिरेक्शन ऑफ मोशन आले आणि त्यामुळे मग गाडी थांबली. ओके, सो फायनल वेलॉसिटी वॉज 0. नंतर उतारावर गाडी खाली येणे, त्याच्यामध्ये काय इनिशियली लेट्स से तो एक 0 होते वेलॉसिटी, देन इट केम डाऊन, घरंगळत आली समजा. सो त्याच्यामध्ये काय झालं, थोडा काही मेकॅनिकल फोर्स लावला असेल ढकलण्याचा, तर तो मेकॅनिकल फोर्स आला आणि अपोजिंग फोर्सेस याला आता कुठला फक्त फ्रिक्शनचाच राहिला, कारण ग्रॅव्हिटी इज ऑल्सो ॲक्टिंग डाऊनवर्ड, सो इट टूक स्पीड. आणि सो मेकॅनिकल फोर्सेस सुद्धा डाऊनवर्ड आणि ग्रॅव्हिटी सुद्धा डाऊनवर्ड, सो इन वन डिरेक्शन, सो देर इज स्पीड. चढावर वेअरॅज अपोजिट, चढावर गाडी चढते, त्याच्यामध्ये काय इनिशियली
देअर वॉज सम स्पीड, कारण तिला स्पीड घेतल्याशिवाय चढवताच नाही येणार, कारण देअर इज अ फोर्स दॅट यू नीड टू पुश इट अप. सो इनिशियल वेलॉसिटी वॉज नॉट झिरो आणि देन वर येऊन मग थांबली. सो इथं वेलॉसिटी वॉज झिरो. ओके. सो इन दिस केस direction of mechanical force was up and direction of gravity was down. Okay, so it reduces the speed, it reduces the velocity. आणि शिवाय फ्रिक्शनचाही फोर्स पुन्हा त्याला डिरेक्ट त्यात फ्रिक्शन फोर्सचा पण एक कंपोनंट हा डाऊनवर्डवाला असेल. सो दॅट अगेन इट ॲक्ट्स इन रिड्युसिंग द स्पीड अँड रिड्युसिंग द वेलॉसिटी. आणि गच्चीवर पाणी चढवण्याचं आपण एक्झाम्पल घेतलं. गच्चीच्या खाली इथं पाणी आहे, इथं वर टाकी आहे. सो मेकॅनिकल फोर्स कशासाठी लावला आपण? ते वर चढवण्यासाठी लावला. ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. सो मेकॅनिकल फोर्स आणि इलेक्ट्रिसिटीचा जो इलेक्ट्रोमेकॅनिकल फोर्स होता तो अपवर्ड्स होता आणि ग्रॅव्हिटी वॉज ॲक्टिंग डाऊनवर्ड. सो तिथं गेल्यानंतर मात्र मग त्यांनी त्याचा काही इफेक्ट कमी झाला आणि तिथनं अजून पुढं नाही गेलं पाणी. सो मेकॅनिकल फोर्स अप, देअर वॉज इनिशियल वेलॉसिटी वॉज नॉट झिरो अँड फायनल वेलॉसिटी वॉज झिरो. तर मित्रांनो, मी तुम्हाला आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये असलेल्या वर फेकणे, खाली सोडणे, आकुंचन, प्रसरण आणि जात राहणे. जात राहण्यामध्ये सुद्धा आपण हॉरिझॉन्टल सरफेसवर स्टार्ट करून पुढे जाणे आणि हॉरिझॉन्टल सरफेसवर मोशनमध्ये असलेली गाडी जाऊन ती ब्रेक मारून थांबणे. ह्या 2 केसेस घेतल्या. चढावर गाडी वर जाऊन थांबली आणि उतारावर गाडी चालली. या 2 केसेस घेतल्या आणि नंतर गच्चीवरचं पाणी. सो दॅट इज मोर ऑफ ॲन ॲडिशनल इन्फॉर्मेशन. तर या पद्धतीने मित्रांनो आपण इंडियन नॉलेज सिस्टीममधल्या प्रशस्त 5 भाषामधल्या हालचालींचे 5 प्रकार यांच्या आधाराने टाइप्स ऑफ फोर्सेस आणि टाइप्स ऑफ मोशन यांचा आज विचार केला. पुढच्या वेळी या पूर्ण केसमध्ये आता आपल्याला न्यूटनचा पहिला नियम आणि न्यूटनचा दुसरा नियम कसा लावता येईल आणि त्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करता येईल हे बघूया. सो आय होप तुम्हाला आजचा विषय आवडला असेल. नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शनचा रेट खूपच आपल्याकडे कमी आहे. आय थिंक यू आर मेकिंग अप युअर माइंड स्टील. पण त्यांनी नक्कीच चॅनलची रीच वाढायला मदत होईल. ओव्हरऑल बघणारे जे आहेत ते म्हणजे रेग्युलर सबस्क्रायबर्स आर ओन्ली 0.4% ऑफ पीपल हू आर व्ह्यूइंग द चॅनल. तर हे निदान 5% 10% जरी गेलं तरी एक चांगल्यापैकी आम्हालाही एक कॉन्फिडन्स येऊ शकेल की मुलांना हे खरंच कळतंय आणि बघण्यात काही उपयोग होतोय. तर सबस्क्राईब केलं तर नक्कीच त्याच्यातनं एक कन्फर्मेशन मिळेल. पण एनिवे, इफ इट इज हेल्पिंग यू इन युअर स्टडीज, देअर इज नथिंग लाईक इट. सो मित्रांनो, थँक यू फॉर वॉचिंग अँड विल कम back next time with the topic which will be even more interesting. Thank you.